चूक झाली माझ्याकडून. 8 वर्ष आधी तुझ्यावर हात नाही उचलला पाहिजे होता मी. मला खूप पश्चाताप होतोय त्याचा. पण तू माफी मागायची संधी पण नाही दिलीस सावली. तू तशीच निघून गेलीस. एवढा टोकाचा निर्णय का घेतलास तू? बस बस करा सारंग. खूप प्रयत्नांनी स्वतःची ओळख संपवून मी ते सगळं भूतकाळात सोडून आले. पुन्हा पुन्हा मला त्या गोष्टींची उजळणी करायला लावू नका तुम्ही. आणि राहिला प्रश्न टोकाला जाण्याचा, तर टोकाला मी नाही तुम्ही गेला होता. गेलो मी टोकाला. खरंच चुकलं माझं. मी मान्य करतोय ना सावली. माफी मागताय, पर लग्न करून मोकळे झालात. कसं माफ करू मी तुम्हाला? पण तू ते डिवोर्स पेपर्स. बस करा सारंग. मला या विषयावर काही बोलायचं नाही. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. 8 वर्षानंतर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यायला आलायत का मला? काय अधिकार आहे तुमचा माझ्यावर? माझा काय अधिकार आहे तुझ्यावर? हे तू बोलतेस सावली. अगं किती शोधलं मी तुला, जगन्नाथजींना. तू फोन नंबर पण बदललास. पुणे सोडून निघून गेलीस. कसं शोधू मी तुला? का केलंस तू असं सांग ना. मी केलं? तुम्ही मलाच विचारताय? मी हे सगळं का केलं हे तुमच्या घरच्यांना, तुमच्या आईला जाऊन विचारा ना की त्यांनी माझ्यासोबत काय केलं. तुमच्या घरच्यांना सावली? तुमचं घर? आपलं घर होतं ना ते. आपण स्वप्न पाहिलं ना त्या घरात. आपलं घर होतं, आता नाहीये. आता परिस्थिती, काळ आणि आपले मार्गही वेगळे झालेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलायत ना. मग काय करणार तू सावली मी? अगं आयुष्य कोणासाठी थांबतं का? सांग ना मला. तोही होती आयुष्यात. जबाबदारी होती तिची माझ्यावर. काय करणार होतो अजून मी? पण याचा अर्थ असा नाही ना की आपल्यातलं जे प्रेम होतं, आपल्यातलं नातं, आपल्यातलं प्रेम, आपल्यातलं नातं केव्हा संपलंय सारंग. संपलंय ते सगळं.